नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 2 यातील 15व्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. यापूर्वी आपण पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे आणि आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपण मागच्या म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये काय काय माहिती घेतली याविषयी सारांशाने बघूयात. सुरुवातीला कॅन यू रिकॉल मध्ये प्रश्न विचारला होता, त्याविषयी आपण चर्चा केली होती. डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम याबद्दलची माहिती. त्यानंतर आपण ट्रान्सपोर्टेशन ही जी टर्म आहे किंवा कन्सेप्ट आहे त्याविषयी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन म्हणजे पाणी आणि अन्न पदार्थांचं जी वाहतूक असते किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याविषयीची आपण माहिती घेतली होती आणि काही प्रश्नांवरती पण आपण डिस्कशन केलं होतं. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स हा पॉइंट पाहिला होता की वनस्पतींमध्ये किंवा प्लांट्समध्ये पाण्याचं जे ट्रान्सपोर्ट आहे तो कशा पद्धतीने होतो याविषयी माहिती घेतली. त्यामध्ये रूट प्रेशर हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. रूट प्रेशरशी रिलेटेड एक एक्सपेरिमेंट आपण पाहिला होता की ऍक्च्युअल जी प्रोसेस आहे रूट प्रेशर निर्माण होण्याची ती कशी घडते आपण चर्चा केली होती. त्यानंतर आणखीन एक पॉइंट बघितला होता तो म्हणजे ट्रान्सपिरेशन पूलचा. ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे काय आणि ट्रान्सपिरेशन पूल कशा पद्धतीनं वॉटर ट्रान्सपोर्टला मदत करतं याविषयी आपण माहिती घेतली होती. त्यानंतर शेतामधील किंवा जे पीक आहे त्याच्यामधून ट्रान्सपिरेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला किती मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते वाफेच्या रूपानं वरती जातं किंवा वातावरणामध्ये मिसळलं जातं याची आपण माहिती घेतली. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्सेस इन प्लांट हा एक पॉइंट आपण पाहिलेला आहे. म्हणजे जसं पाण्याचं वहन प्लांट्समध्ये होत आहे, वनस्पतींमध्ये होत आहे, त्याच पद्धतीनं अन्नाचं किंवा तयार झालेले जे अन्न आहे फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं केलं जातं. हे ट्रान्सलोकेशन या प्रोसेससाठी आपण टर्म वापरली होती, फ्लोएमच्या थ्रू होणारं. ही माहिती आपण घेतलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पॉइंट नवीन पाहणार आहोत तो म्हणजे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन शब्द आपण यापूर्वी ऐकलेला आहे, ज्याला मराठीमध्ये आपण उत्सर्जन असं म्हणतो. ॲनिमलच्या बाबतीत किंवा विकसित प्राण्यांच्या बाबतीत आपल्या उत्सर्जन संस्था किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती असू द्या किंवा प्राणी असू द्या, ह्युमन बिईंग असेल तर त्याच्यामध्ये काही टाकाऊ किंवा हार्मफुल पदार्थ हे तयार होत असतात आणि हे जर शरीरामध्ये साठले गेले तर ते अपायकारक होतात. म्हणून हे शरीराच्या बाहेर म्हणजे ॲनिमल्स असतील तर ॲनिमल शरीर असेल किंवा प्लांट असेल तर प्लांट बॉडी, वनस्पतीचं जे शरीर म्हणता येईल आपल्याला, त्याच्यातून ते बाहेर पडणं आवश्यक आहे. आणि यासाठी हे एक्सक्रीशन सिस्टीम किंवा एक्सक्रीशनचा मेकॅनिझम समजून घेणं हे आपल्याला महत्वाचं आहे. सुरुवातीला आपल्याला काही प्रश्न विचारले बघूयात आपण. ॲटलिस्ट अ स्मॉल क्वांटिटी ऑफ अ गार्बेज और वेस्ट इज प्रोड्यूस्ड एव्हरी डे इन ईच हाऊस. व्हॉट विल हॅपन इफ यू कीप दिस गार्बेज फॉर मेनी डेज इन युअर हाऊस. आपल्या घरामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या आपण ऍक्टिव्हिटी करत असतो त्यातून काही कचरा निर्माण होतो आणि या कचऱ्या आपण जो आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावतो किंवा रोज आपण पाहतो की आपल्या सोलापूरचा जर विचार केला तर ज्या घंटा गाड्या येतात त्याच्यामध्ये आपण कचरा टाकतो. परंतु जर हा कचरा टाकला गेला नाही, त्याची विल्हेवाट जर नाही लावली आणि जर घरात कचरा जमा केला तर काय होईल असा प्रश्न आहे. साहजिकच हा कचरा म्हणजे टाकाऊ पदार्थ आहे, तो कुजला जाईल, त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होईल, घाण वास यायला लागेल किंवा जी मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होईल ते आपल्या दृष्टीनं अपायकारक असेल, ते आपल्याला हार्मफुल ठरेल, आपल्याला आजार होतील. एकूण काय तर सर्व या गोष्टींचा परिणाम म्हणजे आपलं आरोग्य धोक्यात येईल. म्हणून हा कचरा घराबाहेर जाणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं मानव प्राणी असतील किंवा इतर प्राणी किंवा वनस्पतींमध्ये सुद्धा जे अनावश्यक आणि हार्मफुल पदार्थ आहेत हे शरीराच्या बाहेर टाकणं आवश्यक आहे आणि ही टाकण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सक्रीशन. मला वाटतं एक्सक्रीशन हा कन्सेप्ट आपल्याला नक्की लक्षात आला असेल. मेनी हार्मफुल अँड वेस्ट सबस्टन्सेस लाईक युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया एक्सेट्रा आर प्रोड्युस्ड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ हे शरीरामध्ये तयार होत असतात की जे टाकाऊ आहेत. आपण ही नावं लक्षात ठेवायचे आहेत पहा. युरिया, युरिक ऍसिड आणि अमोनिया यासारखे घातक पदार्थ हे शरीरामध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमध्ये तयार होतात. पण हे जर शरीरात साचले गेले तर त्याचा आपल्याला अपाय होतो. म्हणून हे शरीराच्या बाहेर टाकणं आवश्यक आहे आणि हे काम एक्सक्रिटरी सिस्टीम करते.
So these substances are produced in living organism. If these substances accumulate in the body or retain in the body for long time, it can lead to the serious harm or even death. जर हे पदार्थ शरीरामध्ये साठले गेले किंवा खूप कालावधीपर्यंत जर राहिले तर ते आपल्या शरीराला अपाय करतात. अगदी जर जास्त साठले गेले तर मृत्यू सुद्धा येऊ शकतो. हेन्स इट इज नेसेसरी टू रिमूव्ह सच हार्मफुल अँड वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी. साहजिकच हे पदार्थ शरीराच्या बाहेर पडणं किंवा टाकणं हे अत्यंत आवश्यक आहे. डिफरंट ऑर्गॅनिझम्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ डुईंग दिस. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती हे एक्सक्रिशनचं किंवा रिमूव्हलचं काम करतात. एकंदरीत आपण आता जी चर्चा केली याच्यावरून आपल्याला या एक्सक्रिशनची व्याख्या कशी करता येईल पहा. रिमूव्हल ऑफ अ वेस्ट ऑर द हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एज ए एक्सक्रिशन. व्हॉट इज मीन बाय एक्सक्रिशन? रिमूव्हल ऑफ अ वेस्ट अँड हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी. जे पदार्थ आपल्याला उपयोगी नाहीत किंवा जे आपल्याला अपाय करतात अशा पदार्थांचं शरीरामधून बाहेर टाकण्याची प्रक्रिया यालाच आपण काय म्हणतो? एक्सक्रिशन. ठीक आहे. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वेस्ट मटेरियल्स आर डायरेक्टली एलिमिनेटेड अक्रॉस द सेल सरफेस. पहा, जर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या बाबतीत ही जी प्रक्रिया आहे ती वेगळ्या पद्धतीची असते आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये वेगळी आहे. आपण पहिल्यांदा युनिसेल्युलर बघूया. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मटेरियल्स आर डायरेक्टली इलिमिनेटेड अक्रॉस द सेल सरफेस. युनिसेल्युलर याचा अर्थ एका पेशीपासून बनलेले, म्हणजे या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे ऑर्गन्स किंवा बॉडी पार्ट्स नसणार आहेत. एका सेल पासून ते बनलेत तर जो सेलचा सरफेस असेल त्याच्या थ्रूच हे एक्सक्रिटरी प्रॉडक्ट जे आहे ते बाहेर टाकले जातील across the cell surface, whereas the process of excretion in multicellular organisms is complicated. पहा, मल्टीसेल्युलर जर ऑर्गॅनिझम असेल तर त्यांच्यामध्ये मात्र ही प्रोसेस जी आहे ती कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या बाबतीत एक्सक्रिटरी सिस्टीम ही वेल डेव्हलप्ड आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला काही माहिती दिलेली आहे ते आपण बघूयात. आता यामध्ये नेमकी ऑलवेज रिमेंबर काय सांगितलं बघा. रिटेन्शन ऑफ अनवॉन्टेड अँड हार्मफुल सबस्टन्सेस इन द बॉडी इज डेंजरस. रिटेन्शन याचा अर्थ काय? रिटेन्शन म्हणजे साठवणूक. शरीरामध्ये जर अनवॉन्टेड मटेरियल किंवा पदार्थ साठले गेले तर त्याचा आपल्याला अपाय होतो, हार्म होतो आणि हे धोक्याचं आहे. Hence, just as the process of excretion occurs in living organism, similarly, proper disposal of the garbage produced in our locality and home is also necessary. जसं शरीरामधील टाकाऊ पदार्थ हे बाहेर पडणं आवश्यक आहे, त्यामुळे आपलं शरीर निरोगी राहील किंवा आपल्याला अपाय होणार नाही. अगदी त्याच पद्धतीनं आपलं घर किंवा ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो, ज्या परिसरामध्ये राहतो, त्याच्यासाठी या टाकाऊ पदार्थ टाकणं किंवा कचरा दूर करणं हे आवश्यक आहे. सो दिस विल हेल्प यू लीड अ हेल्दी लाईफ. यातूनच आपल्याला आरोग्य लाभणार आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचा एक नेक्स्ट पॉइंट आपण बघतोय, विचारात घेतोय, तो म्हणजे एक्सक्रीशन इन प्लांट्स. नेक्स्ट पॉइंट काय बघा, एक्सक्रीशन इन प्लांट्स. प्लांट्स मध्ये एक्सक्रीशनची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होते हे आपण बघणार आहोत. आपल्याला कॅन यू टेल म्हणून काही प्रश्न विचारले, बघूयात. व्हाय डज दिस हॅपन? हे असं का घडतं, काय का घडतं? इथं एक 2-3 मुद्दे दिलेले आहेत, त्याच्या आधारे आपल्याला हे सांगायचंय. यातला जो पहिला पॉइंट आहे तो आपण बघूयात, तो म्हणजे leaves of plants fall off in a particular season. म्हणजे प्लांटचा जर आपण विचार केला तर काही सीझन मध्ये, विशेषतः हिवाळ्याच्या दिवसामध्ये झाडांची जी पानं आहेत ती गळतात, ज्याला आपण पानझड असं म्हणतो. तर असं का होतं? मित्रांनो, जो आपला टॉपिक आहे ज्याच्यावर आपण सध्या डिस्कशन करतोय ते म्हणजे एक्सक्रीशन. तर या उत्सर्जन किंवा एक्सक्रीशन प्रोसेसमध्ये आपण ही माहिती घेतोय की जसं प्राण्यांच्या बाबतीत टाकाऊ पदार्थ ते बाहेर टाकतात, तसं प्लांट मध्ये जी एक पद्धत आहे अनवॉन्टेड किंवा हार्मफुल पदार्थ बाहेर टाकण्याची, ती म्हणजे या प्लांटच्या बॉडीमध्ये असणारे जे टाकाऊ पदार्थ असतील ते पानामध्ये, फुलामध्ये, फळामध्ये किंवा झाडांच्या सालीमध्ये आणले जातात आणि ही पानांची पानझड होणं, पानं गळून पडणं किंवा फुलं असतील, फळं असतील निघून पडणं, तर याच्या मार्फत हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. काही झाडांच्या बाबतीत आपण पाहतो त्याला डिंक येतो किंवा रेझिन येतं. काही प्लांटच्या बाबतीत रबर सारखे लॅटेक्स पार्ट झाडाच्या मध्ये असणारं, ज्याला काय म्हणतात आपल्याला रस असेल, तो बाहेर पडतो. तर त्यातमधून हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. लक्षात येत आहे? म्हणजे लिव्स ऑफ अ प्लांट फॉल ऑफ इन अ पर्टिक्युलर सीझन. तर हे असं का घडतं? मला वाटतं ह्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या प्लांट्स मध्ये टाकाऊ पदार्थ आहेत
त्या प्लांटमधून रिमूव्ह होण्यासाठी, बाहेर टाकण्यासाठी हा मेकॅनिझम आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट आपण बघूयात. फ्रूट फ्लॉवर्स फॉल ऑफ आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ अ टाइम. मला वाटतं आत्ताच्या मध्ये स्पष्टीकरणामध्ये मी सांगितलं की पानामध्ये, फुलामध्ये, फळामध्ये हे टाकाऊ पदार्थ येतात आणि ज्या वेळेला ही प्रोसेस होईल, म्हणजे सगळं अॅक्युम्युलेशन होईल, त्यावेळेला हे प्लांट बॉडीपासून वेगळे केले जातात. नेक्स्ट तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे सबस्टन्सेस लाईक रेझिन, गम एक्सेट्रा आर गिवन आउट ऑफ अ प्लांट बॉडी. रेझिन, गम यासारखे पदार्थ, ज्याला आपण राळ आणि डिंक म्हणतो, यासारखे सुद्धा पदार्थ प्लांट बॉडीमधून बाहेर पडतात. या प्रोसेससाठी जे रिलेटेड डायग्राम आहे ती आपल्या पुस्तकात दिलेली आहे, आपण बघूयात ती. मला वाटतं माझ्या पोझिशनमुळे ह्याला जरा अडथळा येतोय, म्हणून मी स्वतःला बाजूला घेतो आणि नंतर आपल्याला हे एक्सप्लेन करतो. पहा इथं प्लांटची डायग्राम आहे की ज्याच्यामध्ये लीफ फॉल मेकॅनिझम दाखवलेलं आहे. झाडाला जी पानं आलेली आहेत ती पानं गळून पडली आणि त्यामुळं अनवॉन्टेड मटेरियल जे असेल, वेस्ट मॅटर जे असेल, ते पूर्णपणे या प्लांटमधून निघून गेलेलं आहे. आणि ज्या वेळेला नवीन नेक्स्ट सीझन येईल त्यावेळेला परत पानं जे आहेत ते डेव्हलप होतील. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात. एक्सक्रीशन इज अ सिम्पलर प्रोसेस इन प्लांट दॅन इन ॲनिमल्स. जर आपण तुलना केली तर प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये, तर वनस्पतींमध्ये होणारी एक्सक्रीशन प्रोसेस जी आहे ती तुलनेनं अतिशय साध्या पद्धतीची आहे. देर इज नो स्पेशल ऑर्गन ऑर द सिस्टीम फॉर एक्सक्रीशन इन प्लांट्स. म्हणजे प्लांट्समध्ये खास ऑर्गन सिस्टीम किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम अशी नसते. गॅसेस सबस्टन्सेस आर गिव्हन आउट बाय डिफ्युजन. म्हणजे जे गॅसेस सबस्टन्सेस असेल, म्हणजे CO2 बाहेर पडणं असेल किंवा इतर जर गॅसेस असतील तर ते डिफ्युजन मेथडनं बाहेर पडतात. मोस्ट ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस ऑफ द प्लांट्स आर स्टोर्ड इन द व्हॅक्युल्स ऑफ द लीफ सेल्स अँड इन फ्लॉवर्स, फ्रुट्स अँड द बार्क ऑफ अ स्टेम. मला वाटतं इंट्रोडक्शन मी मध्ये सुरुवातीला बोललो होतो की प्लांटच्या बाबतीमध्ये अनवॉन्टेड जे मटेरियल असेल, एक तर प्लांटमध्ये असणाऱ्या ज्या लिव्ज जे आहेत त्या लिव्ज मध्ये असणाऱ्या व्हॅक्युअल्स मध्ये साठवले जातात, काही वेळेला फ्लॉवर्स मध्ये, फ्रूट मध्ये आणि बार्क मध्ये सुद्धा. बार्क म्हणजे जी साल असेल प्लांटची त्याच्यामध्ये ते साठवले जातात. आफ्टर सम टाइम दीज पार्ट्स फॉल ऑफ. म्हणजे हे पानं असतील किंवा फुलं असतील, फळं असतील, हे निघून पडतात आणि त्यातून ते वेस्ट बाहेर पडतं. सम अदर वेस्ट मटेरियल्स आर स्टोर्ड इन अ ओल्ड अँड वॉर्न झायलेम इन द फॉर्म ऑफ अ रेझिन अँड गम. काही वेळेला हे काही टाकाऊ पदार्थ झाडामध्ये जे रेझिन असेल, ज्याला आपण मराठीमध्ये राळ असं म्हणतो, किंवा डिंक असेल, तर याच्यामध्ये किंवा याच्या थ्रू हे पदार्थ बाहेर पडतात. सम वेस्ट मटेरियल्स आर ऑल्सो गिव्हन आउट थ्रू रूट्स इन टू द सराउंडिंग सॉइल. हा पॉइंट आपण कदाचित ऐकला नसेल. पहा, काही झाडांच्या बाबतीत किंवा बऱ्याच वेळा आपलं असं म्हणता येईल की प्लांट मधले अनवॉन्टेड जे मटेरियल असेल किंवा पदार्थ असतील हे झाडांच्या मुळा वाटे सुद्धा बाहेर टाकले जातात. त्यानंतर आपल्याला ऑब्झर्व अँड फाइंड आउट हा एक पॉइंट आहे. नेक्स्ट आपल्याला काही निरीक्षण करायला सांगितलंय. मला वाटतं आपण जे आता डिस्कशन करत होतो त्याच्यामध्ये मी जे बोललो त्या डायग्राम आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑब्झर्व युअर मदर व्हाईल शी कट्स एलिफंट्स फूड, दॅट इज ॲमॉर्फोफायलस ऑर द ॲरम लिव्ज. ॲरम लिव्ज ज्याला आपण आळूची पानं म्हणतो. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये भाजी आणलेली असते आणि आई आपली भाजी नीट करत असते. जर आळूची पानं नीट करत असेल तर त्याचे देठ खुडतात. पहा, देठ तोडण्याची प्रक्रिया. तर बऱ्याच वेळेला हे करत असताना हाताची आग होते किंवा हात खाजवतात. आपण जरी कधी हा प्रयत्न केला तर आपल्याला सुद्धा ते जाणवेल. हे असं का घडतं? सो युअर हँड्स मे ऑल्सो बिगिन टू इच इफ यू ट्राय टू कट दोज लिव्स. ही पानं तोडण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्या हाताला खाज सुटते. सो व्हाय डज दिस हॅपन? हे असं का घडतंय? मित्रांनो, या प्लांटमध्ये किंवा आळूच्या पानामध्ये जे एक्सक्रिटरी मटेरियल आहे किंवा अनवॉन्टेड मटेरियल आहे हे कॅल्शियम ऑक्झलेटच्या स्फटिकांच्या रूपामध्ये असतं. कशाच्या बाबतीत, कुठला पदार्थ असतो त्याच्यामध्ये? कॅल्शियम ऑक्झलेट. आणि ह्या कॅल्शियम ऑक्झलेटचे क्रिस्टल्स असतात की जे सुईच्या आकाराचे असतात. कॅल्शियम ऑक्झलेटचा क्रिस्टलचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा टाईपचं असतं? तर अगदी सुईसारखे. इथं मी तुम्हाला काढून दाखवतो, तुम्ही लक्षात येईल. पहा, अगदी इलॉंगेटेड असे टोकदार सुईसारखे स्ट्रक्चर असतात. आणि हे कॅल्शियम ऑक्झलेट जे स्ट्रक्चर आहेत किंवा काय म्हणता येईल आपल्याला, सुईसारखे भाग आहेत, हे आपण भाजी जर कट केली तर ते आपल्या त्वचेमध्ये घुसतात आणि त्यामुळं इचिंग होतं. सो ट्राय टू फाइंड आउट, आस्क युअर मदर व्हॉट शी डज टू प्रिव्हेंट दीज इचिंग.
म्हणजे ही जी हात खाजवण्याची प्रक्रिया असेल किंवा हात खाज सुटते याचं कारण होऊ नये म्हणून काय करताय, आई काय करते हे आपण आईला विचारून माहिती घ्या. In some plant, waste materials are present in the form of a crystals of a calcium oxalate. मला वाटतं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं कॅल्शियम ऑक्झलेट जे आहे हे क्रिस्टल, कॅल्शियम ऑक्झलेटचे क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये काही प्लांटमध्ये हे वेस्ट मॅटर जे आहे ते साठवलं जातं. अँड दे आर कॉल्ड एज ए रॅफाइड्स. या कॅल्शियम ऑक्झलेटचे जे क्रिस्टल्स आहेत यालाच नाव काय दिलेलं आहे, तर ह्याला रॅफाइड्स असं म्हणायचं. काय म्हटलं जातं त्याला? रॅफाइड्स. As they are needle shaped, they prickle and cause irritation of the skin. या भाजीला हात लावल्यानंतर हे कॅल्शियम ऑक्झलेटचे जे सुईसारखे क्रिस्टल्स आहेत जे अतिशय टोकदार आहेत ते घुसल्यामुळं किंवा टोचल्यामुळं आपल्याला स्किनला इरिटेशन होतं किंवा स्किन जे आहे ते खाजते. सम वेस्ट मटेरियल्स ऑफ द प्लांट्स आर युजफुल टू ह्युमन्स. हा एक ह्यात मुद्दा आपल्याला विचारात घेण्यासारखा आहे की प्लांटचे जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत हे जरी प्लांटच्या दृष्टीनं वेस्ट असले किंवा टाकाऊ असले तरी सुद्धा काही प्लांट वेस्ट मटेरियल जे आहे हे आपल्या उपयोगी आहे, आपल्या मानवाच्या दृष्टीने ते फायद्याचे आहेत. सो फॉर एक्झाम्पल गम, रेझिन, लॅटेक्स, रबर. सो दीज आर द एक्झाम्पल विच आर युजफुल. म्हणजे प्लांटच्या दृष्टीने जरी ते वेस्ट म्हणून बाहेर टाकले जात असले तरी ते आपल्याला उपयोगी येणारे पदार्थ आहेत. कोणकोणते बघा, हिअर गम, देन रेझिन अँड लॅटेक्स ऑफ रबर. गम म्हणजे डिंक आपल्याला माहित आहे. रेझिन याचा अर्थ राळेसारखा पदार्थ. बाजूला डायग्राम दिलेले आहेत, आपण बघूया त्याच्यामध्ये. हा जो पोर्शन आहे डिंक किंवा रेझिन ज्याला म्हणतो, त्या प्लांटचं स्टेम पोर्शन आहे, हा झाडाचं हे खोड आहे आणि त्याच्यावरती हा जमा झालेला डिंक किंवा राळेसारखा पदार्थ आहे. त्यानंतर आणखीन एक डायग्राम आहे पहा इथं, रबर प्लांट आहे. या रबर प्लांटला जर आपण इन्सिजन घेतलं म्हणजे कट जर घेतला तर त्या कट मधून हे रबराचा जो काय म्हणतो आपल्याला लॅटेक्स म्हणतो आपण त्याला, किंवा जो रस आहे तो बाहेर पडतो आणि ह्या ज्या वेळेला वाळतो किंवा ड्राय होतो त्याच्यावरती प्रोसेसिंग करून त्यापासून रबर बनवलं जातं. ठीक आहे. तर हे जे प्लांटचे वेस्ट आहेत हे हा डिंक खाण्याच्या पदार्थामध्ये सुद्धा वापरला जातो किंवा जी राळ आहे ही आयुर्वेदिक औषध निर्मितीमध्ये वापरली जाते, उपयोगी आहे. आणि मला वाटतं रबर हे आपण वेगळ्या ठिकाणी वापरतो याची आपल्याला नक्की माहिती आहे. तर आतापर्यंत आपण प्लांटमध्ये होणारे जे एक्सक्रिशन प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होते याविषयी माहिती घेतली.